माघ महिन्यामध्ये आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा होती. साग्र संगीत बाप्पाची पूजा झाली. त्याच्यावेळी सकाळ सकाळी उठून सगळ्यात पहिल्यांदा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवला गेला. सगळं मी 1.25 वाटी प्रमाणात घेतलं होतं. 1.25 वाटी तूप, 1.25 वाटी साखर, 1.25 वाटी रवा, सगळं खमंग भाजून त्यामध्ये 1.25 वाटीच्या 4 पट मी दूध आणि पाणी घातलं होतं. पाणी घातल्यानंतर रवा छान फुलल्यानंतर त्याच्यामध्ये 1.25 वाटी साखर, जायफळ, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट घातले होते. तयार झाला आहे सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद. हा प्रसाद तुम्ही कसाही करा, याची जी चव असते ही अप्रतिम येते. या आहेत आमच्या होणाऱ्या सूनबाई. आजचं सगळं जेवण माझ्या सुनेने केलं होतं. चांगली सून मिळणं हे सुद्धा खूप भाग्याचं असतं आणि स्वामींच्या कृपेने माझी होणारी सून खूप छान आहे. आजचं सगळं जेवण हे तिन्ही करण्याची जबाबदारी घेतली होती. इथे बटाट्याची भाजी ती करते, जशी आपण रेग्युलर भाजी करतो तशीच भाजी केली होती. तेलामध्ये खमंग फोडणी घेतली होती, शिजलेले बटाटे टाकले होते, सगळे परतून घेतले होते. आमच्या जेवणामध्ये सगळ्यामध्ये भरपूर ओलं खोबरं असतं, त्याच्यामुळे वरतून भाजी झाल्यानंतर ओलं खोबरं घातलं होतं. थोडंसं तेल इकडे तिकडे झालं, कारण पहिल्यांदाच ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेवण करत होती. भाजी अप्रतिम झाली होती, कारण आम्ही खाल्ली, खूप छान भाजी झाली होती. आता नंबर आहे भेंडीच्या भाजीचा. काय मग आम्ही भेंडीची भाजी करताना भेंडी आधी नुसती परतून घेतो. नॉनस्टिकचं पॅन किंवा स्टीलचं पॅन गरम करायचं, त्याच्यामध्ये कापलेली भेंडी थोडीशी काळसर रंगावरती परतून घ्यायची. हा आहे स्नो, ज्याला कायम किचनमध्ये बसायला आवडतं. भेंडी तेल न घालता अशी परतून घ्यायची असते, त्याच्यामुळे भेंडीची भाजी शिजताना जी चिकट होते तशी चिकट होत नाही. भेंडी परतून झाल्यानंतर मग त्याला आम्ही फोडणी देतो. करून बघा कधी भाजी, अशी खूप छान होते. हलक्याशा काळसर रंगावरती भेंडी परतायची मध्यम आचेवरती. बघा खाली भांडं जे आहे असं काळसर होतं. आता 2 ते 3 टेबलस्पून अंदाजाने तेल, त्याच्यामध्ये खमंग फोडणी, जी तुम्हाला मिरची पावडर आवडत असेल ती मिरची पावडर घाला. आमचा CKP मसाला स्पेशल असतो, तो त्याच्यामध्ये घातलेला आहे. फोडणीमध्ये मसाला घातल्यामुळे खूप छान भाजी होते. आता ह्या आधी परतून घेतलेली भेंडी घातलेली आहे, सगळं छानपैकी मिक्स करायचं आहे. इथे भेंडीची भाजी शिकायला खूप जास्त वेळ नाही लागत, कारण भेंडी जेव्हा आपण परतून घेतो ना त्यावेळी ऑलमोस्ट ती शिजते. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, पाव चमचा साखर घातलेली आहे. आमच्या सगळ्या जेवणामध्ये गूळ किंवा साखर असते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. छानपैकी भाजी झाल्यानंतर गॅस बंद करण्याच्या आधी अर्ध्या लिंबाचा रस, भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे. तयार झाली भेंडीची भाजी. आता वालाचं बिरडं. पूजेमध्ये कायमच आमच्याकडे वालाचं बिरडं केलं जातं. याची रेसिपी डिटेलमध्ये मी आधीसुद्धा शेअर केली आहे. ओलं खोबरं घेतले, त्याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं, आलं, लसूण न घालता फक्त त्याच्यामध्ये मिरच्या घातल्यात. पूजेच्या प्रसादामध्ये